8 संघ आपण पाहतोय जे अगदी पुढच्या फेरीमध्ये पात्र झालेले आहेत सुपर 8 फेरीसाठी आणि त्यांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूने सन इम्पॅक्ट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सनवे लॉजिस्टिक असा पहिला सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना असेल। 5 गोलंदाज आपल्याला 5 षटकांसाठी वापरावे लागतील। ओपनिंग पेयर मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते। सनवे लॉजिस्टिक संघासाठी ओपनिंग पेयर मैदानावरती पोहोचलेले आहे। लेट्स प्ले पंच म्हणतायत आणि सामन्याला सुरुवात होईल। दिवस क्रमांक 2 मधील पहिला सामना आणि त्याला सुरुवात होती। केतन पाटील आणि प्रतीक शिंदे ही जोडी मैदानावरती पोहोचली। पहिल्याच बॉलवरती लीडिंग एज हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली चूक होणार नाहीयेत। मंगेश फदाले तिथे झेल टिपतील आणि पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचे शिकार ठरतायत केतन पाटील। शून्यावरती पहिली विकेट, फलंदाज बाद।
च्या मदतीने मात्र इथे खातं खुललं जाईल. 4 धावा धावपलकावरती आहेत. एक बाद 4 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात चांगली राहिली नाहीये बॅटिंग करणारी टीमसाठी. कमालीचा बॉल, बॅट हँग झाली हवेमध्ये. असं वाटलं काही काळ की टेस्ट क्रिकेटची मॅच मैदानावरती सुरू आहे की काय. अशा रीतीने बॅट हवेमध्ये तिथे हँग झालेली आपण पाहिली. हा बॉल डॉट असेल. चांगली सुरुवात गोलंदाज अदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता ऑन साईडला. फटका चांगला आहे. जस्ट तिथे फ्लिक केलं होतं बॉलला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 5. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ शॉट, दॅट इज ब्युटिफुल शॉट. अप्रतिम फटका आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. ऑफ्टमच्या बाहेर रूम दिला आणि तिथे मात्र फलंदाजाने फायदा उचललाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. धावा मिळतील 4 आणि षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण होईल. धावपलकावरती धावा आहेत 9. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 9 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक शिंदे आणि प्रशांत हांडे चौकारानं आपलं खातं खोलले. 9 धावा धावपलकावरती आहेत. नऊ धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 रन, लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 2ला आता सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. फार एंड निमेश रेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 साठी निमेश रेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळालेत आणि आता सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र बॅटचं एज लागलंय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धाव इथे घेतलेली नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2ला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉट. निमेश रेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल इथे मात्र वेल लेफ्ट केलाय. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. दोन बॉल इथे बॅक टू बॅक डॉट आलेले आपल्याला पाहायला मिळतील. निमेश रेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल. व्हॉट अ शॉट, दॅट इज अप्रतिम फटका आहे. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. कमालीचं टायमिंग यावेळेस पाहायला मिळालं. पिकअप शॉट ऑन साईडला प्रशांत हांडे यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. 15 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात मात्र थोडीशी अडखळत राहिली होती. अगदी पहिल्या बॉलवरती केतन पाटील बाद झाले होते, परंतु प्रशांत हांडे जेव्हापासून मैदानावरती आलेत तेव्हापासून मात्र जरूर स्ट्राईक थोडीशी कमी रोटेट केली आहे, परंतु मोठ्या फटक्यांवरती त्यांनी भर दिलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. प्रशांत हांडे आणि प्रतीक शिंदे ही जोडी मैदानावरती आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 15. गोलंदाज निमेश रेडकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल. बॅटचं एज लागलंय. एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. जबरदस्त कॅच टिपलाय. कौतुक केलं पाहिजे विकेट किपरचं, ज्या पत्तीने हा झेल टिपलाय. लाजवाब झेल आहे आणि आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद.
महत्त्वपूर्ण सफलता याही षटकामध्ये आलेली पाहायला मिळते. पार्टनरशिप बिल्ड होत होती, परंतु आता पुन्हा एकदा विकेट आली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. तर येणाऱ्या 17 मार्च रोजी आपण पाहतोय सन्माननीय अतुलजी आवटी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे साई सिद्धी अँड जय हनुमान कामोठे भिंगारवाडी. त्या संघाचे बंटी बद्रिके कॅप्टन आहेत आणि 17 मार्चला RPL मध्ये त्यांची मॅच आहे. अर्थात रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी संघ आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सन्माननीय अतुलजी आवटी साहेबांच्या संघाला चीरअप करण्यासाठी आपण त्याही स्पर्धेमध्ये दाखल व्हायचंय. रायगड प्रीमियर लीगमध्ये सन्माननीय अतुलजी आवटी साहेबांचा संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बंटी बद्रिके ते संघाचे कॅप्टन असतील आणि 17 मार्च रोजी तो सामना तिथे असणार आहे. निमेश रेडकर गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस देखील कमालीचा फटका. सुरुवातीला समोर खेळायचा एरिया होता, नंतर मात्र ऑन साईडला बॉलला दिशा दिली. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. मनगडाचा खूप चांगला उपयोग इथे मात्र फलंदाजाने केला होता. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. 19 रन्स. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा बनलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आपल्याकडे असतील. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे, त्याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. महेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. महेश येवले गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 साठी महेश येवले गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आपण बनलेल्या पाहिल्यात. फलंदाज बाद झाले 2 बाद 18 धावा धावफलकावरती. 9च्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा या ठिकाणी बनलेल्या आपण पाहिल्यात. पुढचा बॉल. गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी सज्ज होत आहेत. महेश येवले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. महेश स्ट्राईक एंड वरती आहेत. एका धावेचा तिथे प्रयत्न असेल. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. महेश हुलवळे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. महेश हुलवळे आणि प्रतीक शिंदे ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश येवले. पुढचा बॉल. कमालीचा बॉल आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. या सामन्यामध्ये प्रभावित केले सन इम्पॅक्ट संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना मात्र धावांपासून वंचित ठेवले. जरूर मोठे फटके काही येताना पाहायला मिळालेत, परंतु स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळालं नाही. या डावामध्ये आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट खूप कमी वेळा झालेली पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे मात्र स्कोर कार्ड सीमित राहिले आतापर्यंत. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ द 3 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. कुशल कोरडे मैदानावरती दाखल होतील. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथून मात्र दोनही फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर एक चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र भागीदारी बनवणं गरजेचं आहे. सनवे लॉजिस्टिक संघ खरं तर सन इम्पॅक्ट संघानं टॉस जिंकला होता
आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. पुनरागमन करावं लागेल सनवे लॉजिस्टिक टीमला. पुढचा बॉल यावेळेस देखील प्ले अँड मिस. पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला, फुटवर्क नव्हतं आणि त्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फलंदाजाने पुन्हा एकदा बॉलची लाईन पूर्णपणे मिस केली आहे. आणखी एक बॉल डॉट इथून तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज महेश येवले यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका आहे, कुशल कोरडे यांच्या बॅटमधून आलाय मॅक्सिमम षटकार. कोंडी फोडण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत कुशल कोरडे. आवश्यकता होती या षटकाराची आणि तो षटकार मात्र आलाय कुशल कोरडे यांच्या बॅटमधून मॅक्सिमम. 6 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स, लॉस ऑफ द 3 विकेट. इथून मात्र मोमेंटम पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, शरीराच्या अगदी जवळ बॉल पडल्यानंतर मात्र आतल्या दिशेने बॉल कट देखील झालाय. हा देखील बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी आहे. खरं तर गोलंदाजीमध्ये विविधता आहे. गोलंदाज महेश येवले यांच्याकडे. पुढचा बॉल यावेळेस देखील ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 25. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आहेत. SMTP आणि प्रयागराज फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक आपलं विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. SMTP आणि प्रयागराज फायटर्स दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आपलं विनंती आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. पहिल्या 3 षटकांमध्ये 25 धावा आल्यात परंतु क्रिकेट हा वर्तमानात खेळण्याचा खेळ आहे. भूतकाळात काय झालं हे विसरावं लागेल आणि इथून मात्र डावाला फिनिशिंग टच द्यावे लागतील या जोडीला मैदानावरती. महेश हुलवळे त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्या जोडीने कुशल कोरडे त्यांच्या बॅटमधून एक षटकार ऑलरेडी आलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 25. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन बोराडे सज्ज होत आहेत. रोशन बोराडे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आखूटप्प्याचा बॉल हुक केलाय आणि बॉल चाललाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. महेश हुलवळे यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार, 4 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिलाय फलंदाज महेश हुलवळे यांच्या बॅटमधून. हा महत्वपूर्ण चौकार मैदानावरती आलाय आणि 4 धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती महेश हुलवळे आक्रमक होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका आपण त्यांच्या बॅटमधून पाहिला. 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. 29 धावा धावफलकावरती आहेत. रोशन बोराडे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन बोराडे सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी महेश हुलवळे पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता आणि इथे मात्र वाईड बॉल साठी नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची घोषणा केली आहे आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची घोषणा देखील पंचांनी केली आहे. वाईडच्या माध्यमातून आणखी एक अतिरिक्त धाव प्राप्त होती. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि सनवे लॉजिस्टिक संघ 30 धाव्यांपर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 5 अधिकृत बॉल या षटकामधलं येणं बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज रोशन बोराडे सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आदिप यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये निमेश रेडकर यांनी देखील 9 धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्यात.
पहिल्या षटकामध्ये एक विकेट आली होती, सेकंड ओव्हरमध्ये देखील एक विकेट आली होती आणि षटक क्रमांक 3 मध्ये देखील एक विकेट आली होती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालेली आपण पाहतोय. आतापर्यंत 5 धावा आल्यात. ज्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल ऑन साइडला, कमालीचा फटका आहे. 2 धावांचा प्रयत्न केला. रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब आहे आणि खासियत आहे महेश हुलवळे यांची. अतिशय चांगली फिटनेस आहे आणि 2 धावा खूप वेगाने इथे मात्र पूर्ण करतायत. अतिप्रचंड वेगाने 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. महेश हुलवळे आक्रमणाची धुरा मात्र आपल्या खांद्यावरती आता त्याने घेतली आहे आणि 32 धावांपर्यंत त्यांचा संघ जाऊन पोहोचलाय. 32 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅटच्या आतल्या एजला लागलाय आणि नशिबाची साथ मिळतीये महेश हुलवळे यांना. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, बॅटच्या आतल्या एजला लागून हालाय चौकार. 4 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल त्यावेळेस देखील ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील झाली पंचांकडे हलकीशी, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट आहे आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. रोशन बोराडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि फलंदाजीसाठी महेश हुलवळे आणि कुशल कोरडे ही जोडी मैदानावरती आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन बोराडे पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, आणखी एक बॉल डॉट येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर आलाय, परंतु त्या व्यतिरिक्त जर आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर कुशल कोरडे बरेच डॉट बॉल इथे मात्र मैदानावरती खेळलेत आणि ही गोष्ट मात्र परवडणारी नाही आहे. आतापर्यंत डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त या इनिंगमध्ये पाहायला मिळालंय आणि इथून धावा शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 37. आतापर्यंत मात्र बॅट आणि बॉलचं द्वंद्व पाहायला मिळालंय. फुलटॉस बॉल होता, समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज इथे मात्र हिट विकेट. डेड बॉल आहे. ओके, थर्टी 37 धावा धावफलकावरती आहेत. थर्टी 37 धावा धावफलकावरती आहेत. कुशल कोरडे मैदानावरती आहेत. आतापर्यंत 5 बॉल त्याने खेळलेत. एक षटकार जरूर लगावलाय आणि 4 बॉल आतापर्यंत डॉट देखील आलेले पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. रोशन बोराडे. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा समोर खेळत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झाला होता, परंतु एकच धाव तिथे उपलब्ध होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल सनवे लॉजिस्टिक्स संघाला. काल अगदी आपण जर पाहिलं तर 48 धावा देखील त्याने डिफेंड केल्या होत्या. अगदी समोर अतिशय स्ट्रॉंग संघ होता सोरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि त्या संघाविरुद्ध काल अगदी 48 धावा सनवे लॉजिस्टिक्स संघाने डिपेंड केल्या होत्या, परंतु एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला या सामन्यामध्ये पोहोचावं लागेल. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38
लॉस ऑफ द 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. तर टॉस साठी यायचे प्रयागराज आणि SMTP दोन्ही संघाचे संघनायक. आपल्या विनंती, आपण टॉस साठी या. प्रयागराज फायटर्स आणि SMTP ग्रुप, बोथ दी टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. मंगेश फदाले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. संतोषजी फापाळे यांच्या माध्यमातून एका धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि एक धाव इथे देखील पूर्ण केली जाईल. महेश हुलवळे स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी मंगेश फदाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय आक्रमक खेळाडू आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू मंगेश फदाले, ज्यांनी कित्येक वर्ष मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगले इनिंग खेळले असतील, अनेक फलंदाजांना बाद केलं असेल, असे असणारे अष्टपैलू खेळाडू मंगेश फदाले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आणि त्यांच्या समोर अगदी महेश हुलवळे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन ताकदवर खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आता खेळताना मैदानावरती पाहायला मिळतील. मंगेश फदाले पुढचा बॉल, फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये भिरकावलाय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉलवरती तब्बल धावा मिळतील 5. चौकार. 5 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. महेश हुलवळे आपल्या संघासाठी मॅच डिफायनिंग इनिंग खेळतायत. आवश्यकता होती एका चांगल्या इनिंगची आणि ती इनिंग मात्र महेश हुलवळे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळते. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा बनल्यात 44. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉससाठी यायचंय. SMTP ग्रुप आणि प्रयागराज फायटर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावा धावफलकावरती आहेत. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. महेश हुलवळे स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश फदाले सज्ज होत आहेत. सन्मान्य श्रीमान प्रशांतजी परब साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील लॉफ केलाय महेश हुलवळे यांनी. कमालीचा फटका, क्या बात आहे. व्हॉट अ शॉट दॅट इज. महेश हुलवळे यांच्या बॅट मधून महेश हुलवळे ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषे पार. षटकार आणि 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. 50 धावा धावफलकावरती आहेत. सनवे लॉजिस्टिक टीमच्या अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम फटका आपण पाहिला महेश हुलवळे यांच्या बॅट मधून. सरळ बॅटने हा प्रहार केला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. महेश हुलवळे यांच्या बॅट मधून आला षटकार. 50 धावा धावफलकावरती आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यामधील चैतन्यपूर गावचा हा खेळाडू आहे आणि सध्या मात्र मैदानावरती बरसताना पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावरती. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. सनवे लॉजिस्टिक 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग महेश हुलवळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहेत मंगेश फदाले, परंतु त्यांच्यावरती आक्रमण करतायत महेश हुलवळे. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत. चला, खूप जास्ती वेळ या पहिल्या डावाला लागलेला आहे. थोडीशी घाई करा विनंती आहे.
बॉल नवीन दिला जाईल केव्हाही हरवला तरी. पन्नास धावा धावपलकावरती आहेत. 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 50 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पन्नास धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत महेश हुलवळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा मंगेश फदाले गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस देखील ऑन साईडला आक्रमण करतायत. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हा बॉल जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमा रेसच्या पलीकडे. महेश हुलवळे यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 4 धावा. चोपन्न धावा धावपलकावरती आहेत. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 54 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. महेश हुलवळे आक्रमक इनिंग खेळतायत मैदानावरती. खूप महत्वाची इनिंग आतापर्यंत महेश हुलवळे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. एकच डॉट बॉल महेश हुलवळे आतापर्यंत या इनिंगमध्ये खेळलेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. यावेळेस देखील ऑन साईडला आक्रमण केलं. यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉल. आणखीन एक बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो. महेश हुलवळे यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 4 धावा. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे महेश हुलवळे यांच्या बॅटमधून आणि पाठीमागच्या 4 बॉलमध्ये अतिशय आक्रमक ते पाहायला मिळाले. तब्बल 18 धावा आल्यात पाठीमागच्या 4 बॉलमध्ये आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 20 धावा येताना आपण पाहिल्यात. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे महेश हुलवळे यांच्या बॅटमधून. धावपलकावरती धावा आहेत 58. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 58 धावा धावपलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये 30 धावेंवरती महेश हुलवळे नाबाद आहेत. महत्वाची इनिंग मॅच डिफायनिंग नॉक महेश हुलवळे मैदानावरती खेळतायत. पुढचा बॉल बॅटचं एज लागलंय. बॉलने दिशा बदलली आहे आणि इथे एका धावेचा प्रयत्न आहे. स्ट्राईक वरतीच थांबलेत फलंदाज. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होतील. शेवटचा अजूनही एक बॉल शिल्लक आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती आहेत. चला नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती यायची विनंती आहे. शेवटचा एक अधिकृत बॉल बाकी आहे. 59 धावा धावफलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल अद्यापही शिल्लक आहे. एकोणसाठ धावा धावपलकावरती आहेत. 59 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 59 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक अधिकृत बॉल शिल्लक आहे. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि इथे शेवटच्या बॉलवरती लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव प्राप्त होईल. 60 धावा धावपलकावरती आहेत आणि 61 धावेंचं लक्ष असेल सन इम्पॅक्ट संघासमोर. निर्धारित 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 61 धावा या ठिकाणी बनवायच्यात. चला SMTP संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रयागराज फायटर्स सन्मान्य श्रीमान रवी शेठ हुलवळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. प्रसिद्ध गाडा मालक आहेत रवी शेठ हुलवळे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. सन्माननीय रवी शेठ हुलवळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. प्रसिद्ध गाडा मालक रवी शेठ हुलवळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. प्रयागराज फायटर्स आणि SMTP. आणि आज सतीश देवकर सर इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
इट इज द कॉल अँड इट सेड टॉस जिंकलाय प्रयागराज फायटर संघानं. काय निर्णय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. तर महत्त्वपूर्ण सामना आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलात? आम्ही चेस करू. आपलं प्रत्येक वेळी चेसच करतो. त्यांची पण सर्वांची इच्छा आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही पण चेसच केला असता, कारण की चेस करताना टार्गेट भेटतो. 5 ओव्हरला किती रन, त्याच्या हिशोबाने बॅटिंग करू शकतो. पण बघूया, आता पहिली बॅटिंग आली आहे तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. आणि कालच्या दिवसामध्ये तुम्ही उपस्थित नव्हतात, आज उपस्थित झालात. काय सांगाल एकूणच टीम कॉम्बिनेशनमध्ये कशा पद्धतीने आता हे होईल? खूप चांगली टीम आहे, खूप चांगली बांधलेली आमच्या कॅप्टन आणि ओनरनी. बघूया आता जो म्हणजे ऑपोजिट टीम तर खूप चांगलीच आहे. दर्शन असेल, मंथन, छोटे, किरण, खूप चांगली टीम. बघू, प्रयत्न करू आम्ही त्यांना हरवायचा. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. प्रयागराज फायटर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. आणि दुसऱ्या डावाकडे आपण जातोय जिथे 61 धाव्यांचं लक्ष असेल. 61 इज द टार्गेट. सन इम्पॅक्ट संघाला 61 धावा बनवायच्यात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पंडितजी जोडले जाते. हेलो, धन्यवाद तुषार सिंधे जी. एक बार फिर से सीबी ट्रॉफी 2026 11वें सीजन में आप तमाम क्रिकेट प्रेमियों को इस क्रिकेट महाकुंभ में हार्दिक 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 स्वागत. और साथ ही आज महाशिवरात्रि का शुभ अवसर पर आप सभी को, सभी शिव भक्तों को हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बिल्कुल ही आज कप्तान ने जो कहा वही यहाँ पर हुआ. कप्तान को मैंने पूछा था कि कितना रन बन सकता है पहले बल्लेबाजी करके, तो बताए थे 60 रन तक रहेगा. कितना बना सकते हैं पीछे बल्लेबाजी करके, तो उन्होंने कहा कि 60 रन के आसपास बनाएंगे. तो चलिए 60 यानी कि 61 रनों का यहाँ पर लक्ष्य मिला है और बिल्कुल ये लक्ष्य को पार करने के लिए आपको बेहतर करना होगा. दोनों ही सलामी जोड़ी इस समय आते हुए सन इम्पैक्ट्स के तरफ से अगर देखा जाए तो इस समय सलामी जोड़ी के रूप में दोनों ही सलामी जोड़ी सूर्य कुमार यादव एक हैं, एक सूर्य है और एक हमारे CHS बंधु सूर्य कुमार नहीं बल्कि सूर्य गुंड के नाम से जाने जाते हैं, सूर्यकांत के नाम से जाने जाते हैं. उनका भी आगमन, उनका भी स्वागत. इस चीज़ों के बारे में बताए थे वही चीज़ यहाँ पर होता हुआ. 60 रन बने हैं, 61 रन चाहिए जीतने के लिए. तो बिल्कुल इस समय हमारे संजय जी आते हुए. संजोग की बात यह है कि दोनों टीमों में संजय 12वां खिलाड़ी हैं. एक हमारे संजय जी इस समय आते हुए सनवे की तरफ से और एक संजय हमारे साथ बैठे हुए हैं सन इम्पैक्ट्स की तरफ से. दोनों ही 12वां खिलाड़ी संजय के नाम से ही हैं. इस समय कमेंट्री बॉक्स में चित्रगुप्त का काम बिल्कुल ही करते हुए इस समय कांचन पालकर जी, उनके साथ पीटीसी के माध्यम से आप इसका लाइव आंखों देखा हाल. साथ ही सीबी ट्रॉफी 11वां सीजन आज फाइनल डे, मेगा फाइनल सुपर संडे जुई गांव के इस बेहतरीन मैदान पर दिनकर सर जी भी यहाँ पे उपस्थित हो चुके हैं अपने सीबी ट्रॉफी के एक आयोजकों में से. बिल्कुल ही सुधीर जाधव, मंगेश यादव, अतुल आउटी सर, जाधव 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 सर दोनों ही सेम है लेकिन थोड़ा सा उल्टा हो जाता है और शब्दों में थोड़ा सा फर्क पड़ जाते हैं. और लेकिन चीज़ वही है, जहाँ से कृष्ण भगवान की पैदाइश हुई थी वहीं से कृष्णाष्टक है वो, क्योंकि कुंडली हम देखते हैं ना सर पंचांग में, तो वो सेम आता है, उनका कुल और खानदान रहते हैं. परंतु चलिए चलते इसमें मैदान पे जहाँ पर बिल्कुल ही श्री कृष्ण भगवान के अंगों में से आते हैं ये यादव और यादव दोनों ही. परंतु इस समय चलते हैं मैदान पर जहां निशिकांत जी एक बहुत ही अनुभवी गेंदबाज हैं, लाजवाब गेंदबाजी करते हैं अपने लिए, 50+ 40+ भी कह सकते हैं. परंतु सामना करेंगे इस समय नए बल्लेबाज शिवाजी. पहली गेंद मिड ऑफ के दिशा में खेलते हुए 1 रन से खाता खुला, गेंदे मिस हुई. जहां 1 चाहिए था वहां 4 मिलता हुआ. 4 रन पहली गेंदों के ऊपर मिस फील्ड हुई. आसान से हाथों में आ सकता था लेकिन चूकी गलती क्रिकेट में माफी नहीं होती है. और 4 रन पहली गेंदों के ऊपर.
अगली गेंद इस बार ऑफ स्टंप्स के बाहर, थोड़ा सा वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त के खाते में जाते हुए इस समय दोनों ही मैदानी अंपायर का काम इस समय देखा जाए तो लाजवाब चलता हुआ अनुभव यहां पर। अगली गेंद एक बार फिर से और हवा में फिर से उठाने की कोशिश है यहां पर नाकाम नहीं होता हुआ, पूरे से पूरे कामयाब होता हुआ 6 रनों के साथ और एक बार लगातार इस ओवर में रनों की गति को बनाए हुए। तेरे नाम की जो यहां पर शिवाजी लगातार अच्छे रन बनाते हुए इस बार ऑफ स्टंप्स के बहुत ही बाहर पीछे हटकर गेंदों को दिशा दिया था, टैप किया गेंदों को, डीप पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाए तब तक आसानी से दौड़ लगाते हुए 2 रन पूरा करते हुए बहुत ही तेज गति से इस पावर प्ले में रन बनाने की कोशिश करते हुए पहला पावर प्ले इस समय चलता हुआ 2 खिलाड़ी 30 गज के बाहर, दूसरा पावर प्ले रहेगा दूसरा ओवर जिसमें 3 खिलाड़ी को आप 30 गज के बाहर रख सकते हैं। बिल्कुल ही 2 पावर प्ले मिलते उसमें अच्छे रन बनाने होते। इस समय थोड़ा सा निशिकांत के ऊपर प्रहार करते हुए इस ओवर में यह अच्छी गेंद थी, बिल्कुल ही बेहतर गेंद था, टप्पा खाते ही गेंदे अंदर से ब्लॉक किया गया, बिल्कुल ही बेहतर गेंद, बल्ले और पैड के बीच में जाकर गेंदे कही थी, इस ओवर की सबसे अच्छी गेंद थी। बिल्कुल ही मलिंगा की तरह एक्शन होती है, बहुत सालों से लगातार क्रिकेटों में खेलते हुए। आगे फिर से एक बार स्लॉट के ऊपर गेंदे गई, गेंदे दूसरी प्लॉट में जाएगा 6 रन, आएगा बहुत ही बड़ा स्कोर। देखा जाए तो थोड़ा सा महंगे साबित होते हुए इस समय 5 गेंदे हुई है, 5 गेंदों में 19 रन बन चुके हैं। आक्रामक भरी बल्लेबाजी, 19 के 19 रन शिवाजी के खाते में। इस बार मिड ऑन के ऊपर से बिल्कुल ही 4 रन आता हुआ, अंतिम गेंदों पे भी 4 रन, पहले गेंदों पे भी 4 रन, कुल स्कोर पहुंचा अभी इस चौके के साथ बिल्कुल ही अगर देखा जाए तो 23 पर। मीटिंग ना करें मैदान में क्योंकि 5 ओवर के मैच है, बिल्कुल ही थोड़ा सा वक्त लगेगा, फाइनल है, फाइनल के बाद आपको बिल्कुल ही अगर देखा जाए तो वक्त होनी चाहिए, तो इसके लिए ज़्यादा समय न बर्बाद करें। पहले पावर प्ले में 23 रन आया, 23 रन लुटाए यहाँ पर 50+ के खिलाड़ी। बिल्कुल ही अगर देखा जाए तो गेंदबाज निशिकांत अनुभवी गेंदबाज, परंतु इस समय शिवाजी का आज बल्ला बेहतर ढंग से बोला और लगातार अच्छी बल्लेबाजी। एक ओवर के समाप्ति के बाद कुल 23 रन बने हैं। दूसरा पावर प्ले इस समय 3 खिलाड़ी को आप 30 गज के बाहर रख सकते हैं अपने हिसाब से, जहां भी रखे तो देखना होगा इस समय किस किस को कहां पे रखा जा रहा है। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए एक मिड ऑन और मिड विकेट के डीप रखा जा रहा है, बाउंड्री लाइन पर शायद बिल्कुल ही ऑफ साइड में अगर देखा जाए तो एक एक्स्ट्रा कवर डीप रखी गई है और एक खिलाड़ी इस समय मिड ऑन की तरफ चलते हुए चहलकदमी करते हुए। मिड विकेट और स्क्वायर लेग थोड़ा सा पीछे जरूर, मिड विकेट, मिड ऑन और एक एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के भी वाइडिश मिड ऑफ ही कह सकते हैं, थोड़ा सा दाईं तरफ है। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए पहली बार बाएं हाथ के ये गेंदबाज टप्पा खाते ही गेंदे अंदर की तरफ आई थी, हल्के हाथों से गेंदों को धकेल दिया था। शॉर्ट कवर के रीजन में गेंद को फील्ड किया जा रहा है, तब तक 1 रन लेने का मौका था और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंचा 24 पर।
इस समय पहला क्वार्टर फाइनल का मुकाबला नॉकआउट सिस्टम में चलता हुआ आज का ये पहली मैच बिल्कुल ही देखा जाए आज दिन भर हर एक टीमों के लिए यही साबित होगा। जो मुकाबले हारेंगे वो इस सीरीज से बाहर होते चले जाएंगे, क्योंकि अब सुपर 4 के लिए मुकाबला हो रही है। सुपर 8 में 8 टीमें प्रवेश किया इस समय। दोनों टीमें सन इंपेक्ट सनवे के बीच इस बार स्विच अप किया है। देखना होगा गेंदे कहां जा रही है। उसके नीचे खिलाड़ी कैच करने का बहुत ही अथक प्रयास था वहां पर कुशल के द्वारा, परंतु प्रयासों में थोड़ा सा नाकाम जरूर, परंतु अच्छा अवार्ड, अच्छा प्रयास, अच्छा प्रयत्न कुशल के द्वारा। अगर ये हाथों में कैच आता तो एक बड़ा विकेट आपके नसीब में आ सकता था। मास्टर माइंड है मैदान पे, देखेंगे उनको खेलते हुए। अगले मुकाबले में सतीश देवकर को बेल्स पडले मला वाटतंय, बघा थोडासा अंपायर सर। तो बिल्कुल ही थोड़े समय के लिए यहां से हमें प्रशांत बता रहे हैं, डीजे प्रशांत कि सर थोड़ा सा देखिए मैदान में वेल्स गिरे हैं। श्रेयस भी है वहां पर कैमरा लेके, परंतु लक्ष्य था गेंदबाज की तरफ। इस समय दूसरा ओवर प्रगति पर बाएं हाथ के गेंदबाज केतन पाटिल। इस बार फुल टॉस बनाते हुए लोअर गेंद थी, आगे आकर खेला मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद दी गई है। गेंद को फील्ड किया जा रहा है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के पास से। जब तक गेंदों को फील्ड करते तब तक मौका था 1 रन लेने का, आसानी से 1 रन, और इस 1 रनों के साथ स्कोर में भी इजाफा। कंचन पालकर बिल्कुल अगर देखा जाए तो एक बेहतर स्कोरर बाहुबली जाने जाते हैं। पूरे अक्खन नबी मुंबई हो या रायगढ़ हो, हर जगह बेहतरीन स्कोरिंग का काम करते हुए। ये गेंद इस बार पहले से तैनात थे, कलाई के सहारे गेंद को मोड़ दिया था। स्क्वायर लेग के क्षेत्र में डीप स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जाए, तब तक गेंदों को पकड़ के थ्रो करते तब तक रन लेने का मौका था। और इस 1 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होता हुआ कुल स्कोर पहुंचता हुआ 29 पर, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर। जीतने के लिए 61 रनों की आवश्यकता है। दूसरे पावर प्ले इस समय चलते हुए, अगर पावर प्ले में आधे रन बन गए तो फिर बचे हुए 3 ओवर जो रहेंगे उसमें इतना मुश्किल नहीं होगा बल्लेबाजी करना, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, और इस अनिश्चितताओं के में बहते चले जाते हैं जब भी गेंदबाजी अच्छी हो जाए। इस समय थोड़ा सा परेशान जरूर रहेंगे सनवे के कप्तान। स्लो गेंद, उसका पूरा सा पूरा फायदा, जैसे ही गेंदे गिरी वहीं से गेंदों को पुल किया, मिड विकेट के ऊपर से गई गेंदे, छक्के लगाते हुए ये जगह। ये निमेश रेडकर के बल्ले से निकला था छक्का, पहला छक्का था उनके बल्ले से इस इनिंग्स का। अगली गेंद, ओहो, इस बार थोड़ा सा परिवर्तन के तौर पर डाला गया। थोड़ी सी पीछे गेंद रखी थी बल्लेबाज को, आगे आए थे खेलने के लिए जरूर, परंतु गेंद और बल्ले की संपर्क नहीं हुआ। ओवर की समाप्ति 2 के बाद 35 बगैर किसी नुकसान के। बहुत ही अच्छी शुरुआत यहां पर सन इंपेक्स के दोनों ही सलामी जोड़ियों के द्वारा। सीबी ट्रॉफी 2026 11वां सीजन इस समय चलता हुआ जुई गांव कामोठ के इस मैदान पर। स्कोर बने हैं अभी तक 35 रन 35। हर हर महादेव, बहुत ही अच्छा महाकाल के लिए इस समय भक्ति गीत प्रशांत डीजे के द्वारा। बचे हुए 18 गेंदों में 26 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए सन इंपेक्स के लिए। इस समय दोनों ही बल्लेबाज अच्छा प्रदर्शन करते हुए, खास करके शिवाजी जिन्होंने 2 छक्के और 2 चौके अभी तक लगा चुके हैं। 1 छक्के लगाकर निमेश रेडकर भी अच्छी बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए 12 गेंदों में 35 रन बने हैं। बचे हुए 18 गेंदों में 26 रनों की आवश्यकता। इस समय महेश
महेश हुलेहुले को लाया गया गेंदबाजी के लिए तीसरे ओवर में पहली बार। ये गेंदे के स्टंप्स के बाहर जाती हुई गेंद को कलाई के साथ खेल दिया, स्क्वायर लेग के बाहर जा रही है गेंदे। 4 रन आएंगे, 4 रन और बिल्कुल ही चौके। लगा था गेंदे, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था अंपायर के पास। अनुभवी अंपायर हैं, घाटकोपर से बिलोंग करते हैं। भावेश जी बिल्कुल ही लाजवाब अच्छे गणेश वाविस्कर लाजवाब अंपायर का काम करते इस समय। देखिए उनकी जो एक्शन है उसी से मालूम पड़ता है कितना निगरानी रखते हैं। इस बार कंधे से जाकर लगी है गेंदे, जरूर 1 रन आएगा यहां पर, लेग बाई के रूप में आएगा। और बिल्कुल ही हर एक चीजों को दिशा निर्देश देते हुए अंपायर गणेश वाविस्कर, क्या बात है, लाजवाब यहां पर उनके अनुभव को दर्शाते हुए रोशन खाप ने इस समय बिल्कुल ही अपने अंदाज में जिसके लिए जाने जाते हैं। तीसरा अंपायर का काम इस समय नीलेश जी के पास, जो इस समय कॉम बॉक्स में हमारे साथ इस समय सीबी ट्रॉफी चलता हुआ, आज फाइनल डे चलता हुआ। लॉर्ड फुल टॉस था, ब्लॉक करने की कोशिश की गई थी, फुल टॉस बनाते हुए गेंद को खेला, खराब क्षेत्र रक्षण, आएगा 4, बिल्कुल ही चौका। देखा जाए तो 2 ऐसे चौके आए हैं जो चौका होना नहीं चाहिए था। यहां पर बेल्स गिरता हुआ हवा की गति के कारण बिल्कुल ही थोड़ा सा परेशानी आते हुए बीच बीच में इस वेल्स के कारण। अब मैं बात कर रहा था 2 चौके का, जो चौके आए हैं वो 2 चौके आना नहीं चाहिए था। उसमें आपको ज्यादा से ज्यादा 1 से 2 रन, परंतु यहां पे 2 चौके ऐसे बोनस के रूप में आए हैं। सन इंपेक्स के लिए आज दिन अच्छा होगा, कप्तान की नसीब अच्छी होगी। बहुत ही ऊंची गई है गेंद, हवाई आसमानी तूफानी, लेकिन यहां पे कैच छूटा रे भाई, ये कैच छूटा नहीं, मैच हाथ से छूट रहा है। और बिल्कुल ही थोड़ा सा परेशानी होते हुए इस समय सनवे के कप्तान के पास थोड़ा सा जरूर प्रेशर रहेगा, क्योंकि कैचेज छूट रही है, चौके आ रहे हैं। जहां 1 रन आना चाहिए वहां चौके मिल रहे हैं। गेंदबाजी अच्छी हो, अगर यहां पे क्षेत्ररक्षण अच्छा ना हो तो मुश्किलें हो जाती है क्रिकेट में। क्रिकेट का यही तो कहावत है कि 1 से चलते नहीं 11 से चलते हैं। 11 डब्बे रहते हैं उनके, 1 इंजन होती है और बिल्कुल ही चलना होता है पटरी के ऊपर, पटरी से नीचे करता हुआ। अगली गेंद एक बार फिर से महेश के, इस बार खराब गेंद, समाचार मिली गेंद, बिग 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 सिक्सर। के साथ शिवाजी, क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी आज इन दोनों ने कमाल किया है। सन इंपैक्ट्स के लिए जिस जगह पे खेलना चाहिए था उस जगह में, उस मैच में आकर आज उन्होंने दर्शाया, दिखाया कि क्यों उनके ऊपर भरोसा किया टीम मैनेजमेंट ने। एक अच्छा के बाद 52 रन बने हैं, तो इससे आप अंदाजा लगा सकते हैं क्या आक्रामकता हुई है बल्लेबाजी में। किसी भी गेंदबाज को छोड़ा नहीं गया था। पहला गेंदबाज निशिकांत थे जिनको 23 रन आया था, उसके बाद केतन पाटिल जिन्होंने 12 रन खर्च किए थे, और महेश के लिए इस समय देखा जाए तो 17 रन आए। तो यानी कि सभी गेंदबाजों ने यहां पर रन लुटाए हैं। कुल स्कोर 52 पर पहुंचता हुआ 52 रन हो चुका है, यानी सिर्फ अब 9 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए 12 गेंदों में। सन इंपेक्स क्या बगैर विकेट खोए ही ये मुकाबले जीत जाएंगे, 10 विकेट से जीत मिलेगी, ये भी देखना होगा, एक बड़ी बात रहेगी।
ये गेंद कुशल कोडे की हल्के हाथों से गेंद को छोड़ा था, शॉर्ट फाइनल के क्षेत्र में बिल्कुल ही तैनात है यहां पर। गेंदों को पकड़ा, थ्रो करने की कोशिश, 11 गेंदे 9 रनों की आवश्यकता, 11-9। अभी भी मुकाबले बचे हुए हैं, कुशल को अच्छी गेंदबाजी करनी होगी। इस ओवर में थोड़ा सा रनों को, गति को बांधना होगा, अंतिम ओवर के लिए कुछ रन रखने होंगे। इस बार ऑप्शन के बाहर हल्के हाथों से गेंदों को दिशा दिया, पॉइंट बाउंड्री की तरफ गेंदों को फील्ड किया जा रहा है। तब तक 1 रन लेने का आसान सा मौका था और चहलकदमी करते हुए शिवाजी और मिनिश ने 1 रन पूरा करता हुआ इस 1 रनों के साथ अब स्कोर पहुंचा 53 पर। बचे हुए 10 गेंदे और 8 की आवश्यकता। 10 गेंदों में 8 की जरूरत। यहां से अगर थोड़ी सी अच्छी गेंदबाजी होती है, कोई चौके छक्के नहीं आते हैं, 1-2 गेंदे डॉट आती है, तो फिर एक रोचकता भर सकता है मुकाबले में। कुशल अपने अनुभव के साथ अगली गेंद लेकर इस बार पैर के आसपास से गेंदों को फेंकने की कोशिश, अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज को खुलकर खेलने के लिए मौका नहीं दे रहे, ब्लॉक करने की कोशिश कर रहे हैं। यहां पर 1 रन और आता हुआ इस ओवर में 54 पर पहुंचता हुआ स्कोर। 7 रनों की अभी भी आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। पहला क्वार्टर फाइनल का मुकाबला, इन दोनों टीमों में से जो हारेंगे वो इस सीरीज से इस साल के लिए बाहर हो जाएंगे। 5वीं टीम होंगे जो बाहर होंगे इस सीरीज में। इस बार थोड़ा सा स्विच करने का प्रयास, खतरा हो सकता था, मुश्किल यहां पे हो सकती थी। यहां पे थोड़ा सा अब ऐसा लग रहा है कि इस ओवर में रन बन नहीं रही है, तो प्रेशर आ रही है बल्लेबाज के ऊपर। निमेश और उनके साथ शिवाजी की बहुत ही अच्छी बल्लेबाजी हुई है, परंतु इस ओवर में कौशल की तारीफ करनी होगी। कुशल ने 4 गेंदों में 2 रन खर्च किए इस स्थिति और परिस्थिति में भी। इस बार लेग स्टंप्स के ऊपर थोड़ा सा गेंदे हाथ से सटकी, गेंदे गई दूर 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 जाकर गिरी और ये मिलेगा 6 रन। की कोशिश की, परंतु जीत किसी एक को ही मिलती है। 2 शेर आपस में मिलते हैं, परंतु एक शेरों को मौका मिलता है, आएगा। परंतु यहां पर तुषार शिंदे जी